नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही आईच्या घरातून या 3 वस्तू कधी आणू नका, नाहीतर तुमच्या पतीचा नाश होईल। विवाहितांनी हे लगेच पाहावे। प्रिय भक्तांनो, जर तुम्ही चुकूनही रक्षाबंधनाच्या दिवशी या वस्तू आणल्या तर संपूर्ण घर तुमचं उद्ध्वस्त होऊ शकेल, पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो। तर भक्तांनो, आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्या मुलीने तिच्या आईकडून त्यांच्या घरातून रक्षाबंधनाच्या दिवशी सासरच्या घरी आणल्या तर त्या वस्तू तिच्या घराचा नाश निश्चितच आहे। पण त्यापूर्वी रक्षाबंधनाबद्दल जाणून घेऊया। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर भक्तांनो, दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण आपण साजरा करतो। हिंदू धर्मानुसार असे वर्णन आहे की भद्र काळामध्ये चुकूनही रक्षाबंधनाचा सण साजरा करू नये। भद्र काळामध्ये राखी बांधणे खूप अशुभ मानले जाते। शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी सण भद्राचा त्याग केल्यानंतर साजरा करावा। यासोबतच रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा करावा याबद्दल बरेच लोकांना भरपूर गोंधळ आहे। यावेळी अनेक लोक 8 ऑगस्ट किंवा रक्षाबंधन साजरा करावा असे मानतात आणि काही लोक 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा करणे शुभ राहील असे मानतात। तर अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत की रक्षाबंधनाचा सण कोणत्या दिवशी साजरा केला जाईल आणि त्यांची योग्य तारीख कोणती आहे, 8 ऑगस्ट की 9 ऑगस्ट। तसंच आम्ही तुम्हाला भद्रा काळाची वेळ सुद्धा सांगणार आहोत, कारण यावेळी रक्षाबंधनाचा भद्रा काळाच्या सावलीत असेल, म्हणून राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त जाणून घेणे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। आणि आज तुम्हाला हे देखील सांगणार आहे की रक्षाबंधनाच्या दिवशी चुकूनही या गोष्टी मामाच्या घरातून आणू नयेत। प्रिय भक्तांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक अशी छोटीशी विनंती आहे की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अजिबात व्हिडिओ चुकू नका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप मौल्यवान आहे। व्हिडिओ इतर लोकांसह शेअर करा, जेणेकरून इतर लोकांनाही फायदा होईल। आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक सुंदर लाईक द्या आणि तुमच्या स्वतःच्या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशी माहिती लवकरात लवकर मिळेल। आणि प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका। तर मित्रांनो, अशी एक गोष्ट आहे की आमचे काम सल्ला देणे आहे, आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो। आता तुम्ही त्यावर विश्वास कितपत ठेवायचा हा तुमचा प्रश्न, तुमची निवड आहे। पण भक्तांनो, मी एक गोष्ट तुम्हाला नक्कीच सांगेन की जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला तर तुमचं बोट पार होईल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला या कोणत्याही प्रकारची समस्येचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही। बाकी सर्व काही तुमच्यावरती अवलंबून आहे। तुम्ही पुरेसे शहाणे आहात। तर प्रिय भक्तांनो, जास्त न बोलता व्हिडिओला सुरुवात करूया। तर भक्तांनो, श्री स्वामी समर्थ। रक्षाबंधनाचा सण हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेमाचे एक प्रतीक आहे। या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते। आणि भाऊ देखील आपल्या बहिणीचे नेहमी रक्षण करण्याचा त्या दिवशी त्या बहिणीला वचन देतो। तर भक्तांनो, आम्ही तुम्हाला सांगतो की भद्रा काळामध्ये राखीचा सण साजरा करणे शास्त्रामध्ये अशुभ मानले जाते, म्हणूनच चुकूनही भद्रा काळामध्ये कधीही आपल्या भावाला राखी तुम्ही बांधू नका। यामागे एक पौराणिक कथा आहे। असे म्हटले जाते की लंकेचा राजा रावणाने भद्र काळामध्ये आपल्या बहिणीला राखी बांधायला लावली आणि 1 वर्षाच्या आत त्याचा नाश झाला। याशिवाय शनिदेवाची बहीण असलेल्या भद्राला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे की जो कोणी भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य मंगल कार्य करेल त्याचे फळ नेहमीच अशुभ राहील। म्हणूनच तुम्ही चुकूनही भद्रा काळामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी सण साजरा करू नये। आणि रक्षाबंधन सुरू होण्यामागे विविध कथा आहेत। त्यापैकी एकाच्या मते युद्धादरम्यान भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती, तेव्हा द्रौपदीने कपड्याचा तुकडा बांधला होता। तेव्हा भगवान श्रीकृष्णाने गरज पडल्यास मदत करण्याचे वचन दिले। भगवान श्री हरी विष्णूंना राजा बळीच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी माता लक्ष्मीने राजाला बळीला राखी बांधली आणि राजा बळीने रक्षण करण्याचे महालक्ष्मीला वचन दिले आणि भगवान विष्णू मुक्त झाले। अशा प्रकारे रक्षाबंधनाचा सण माता लक्ष्मीशी संबंधित आहे। तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाला मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात। म्हणूनच या दिवशी भाऊ आणि बहीण या दोघांनाही आंघोळ करावी आणि शक्य असल्यास
शक्य असल्यास नवीन कपडे घालावेत. परंतु लक्षात ठेवा की शुभ प्रसंगी काळे कपडे कधी घालू नका आणि कपडे परिधान केल्यानंतर तुम्ही एकत्र देवाची पूजा करावी. पूजेपूर्वी तुम्ही पूजा थाळी लावावी आणि त्यात रोली, चंदन, अक्षत, राखी, मिठाई इत्यादी शुद्ध तुपाचा दिवा ठेवावा. तर भक्तांनो, तुम्ही पीठ, माती किंवा पितळाचा दिवा बनवू शकता ज्याने तुम्ही तुमच्या भावाची आरती कराल. तर भक्तांनो, आता सर्वप्रथम पूजा थाळी देवाला समर्पित करा आणि देवाच्या मनगटावर पहिली राखी बांधण्याचा मंदिरामध्ये राखी अर्पण करा. यानंतर तुमच्या भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसवा आणि बहिणीचे तोंड पश्चिमेकडे असावे. तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी घरातील मंदिरात पूजा झाल्यानंतर सर्वप्रथम भगवान श्री गणेशाला राखी बांधा आणि त्यानंतर शेवटी भावाच्या मनगटावर एक थाळी सजवा. नंतर सर्वप्रथम भावाला टिळक लावा, त्यांच्यावर रोली, चंदन आणि अक्षत लावा. त्यांच्यावर काही फुले शिंपडा. जर फुले नसतील तर तांदूळ शिंपडा आणि शेवटी भावाची आरती करा. आता तुमच्या भावाची उजव्या मनगटावर राखी बांधा, त्यामुळे तुमच्या भावाला मिठाई खाऊ घाला. भावासाठी कोणतेही शुभ कार्य करू नका. राखी बांधल्यानंतर भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देखील द्यावे की मी नेहमीच तुझे रक्षण करेन. मी तुमची प्रत्येक मागणी पूर्ण करेन. मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करेन. जर पालक नसेल तर मी पालकाची अनुपस्थिती पूर्ण करेन. मी वडील बनून प्रत्येक इच्छा तुमची पूर्ण करेन. मी तुमची आई बनून तुमचे पालन पोषण करेल आणि तुम्ही तुमच्या बहिणींना भेटवस्तू द्यावात. भक्तांनो, 2025 मध्ये रक्षाबंधनाचा सण कधी साजरा होईल ते आम्हाला आता कळवा. तर भक्तांनो, 2025 मध्ये 9 ऑगस्ट शनिवार रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी आहे. तर दुपारी 2:12 सुरू होईल आणि 9 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत संपेल. रक्षाबंधन विधीसाठी शुभ वेळ 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:47 ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल. यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा सावलीत असेल आणि रक्षाबंधनाची भद्रा सुरू होण्याची वेळ सकाळी 5:57 तर त्यानंतर दुपारी 1:30 वाजेपर्यंत राहील. ही भद्रा पाताळात राहते. तथापि अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की जर भद्रा पाताळात किंवा स्वर्गात राहते तर ती पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांसाठी अशुभ नाही, ती शुभ मानली जाते. पण शुभ कार्यात पाताळातील भद्रा दुर्लक्षित केली जाते. शेवटी आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला प्रत्येक शुभ किंवा अशुभ कार्याचे पालन पोषण करावे लागते. आपण कोणत्याही शुभ किंवा अशुभ कार्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि भक्तगण रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक असतो. रक्षाबंधनाच्या दिवशी संध्याकाळी पंचक येत आहे. पंचक संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजेपर्यंत राहील. पंचक येत आहे. जो रचपंचक असेल तो अशुभ मानला जातो, अशुभ मानला जात नाही, तो शुभ आहे. त्या दिवशी भावांना राखी बांधण्यासाठी 7 तास 47 मिनिटे लागतील. तर भक्तांनो, हे लक्षात ठेवा की तुम्ही भद्रा कालामध्ये राखी बांधल्यानंतर नेहमीच कुटुंबाचा नाश होतो. म्हणून यावेळी कधी भावाला राखी बांधू नका, कारण संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. या काळात राखी लंकापती रावणाला बांधली गेली होती, म्हणून त्यांचे संपूर्ण फळ रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांचे कुळ पूर्ण नष्ट झाले. म्हणून वेळेनुसार रक्षाबंधनाचा सण साजरा करणे खूप शुभ आणि शुभ ठरेल. तर भक्तांनो, हे थोडे कठीण आहे, पण हा काळ तुमच्या भावासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप शुभ ठरणार आहे. आणि भक्तांनो, अनेक लोकांमध्ये अशी परंपरा आहे की ते सूर्यास्तानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करत नाहीत. तर भक्तांनो, शुभ मुहूर्तावर राखी बांधल्याने भावाला लाखो वेळा फळ मिळते. त्याला कधी कोणतेही दुर्दैव येत नाही. अशा बहिणीचा भाऊ जिथे जाईल तिथे त्याला प्रगतीचा अनुभव नक्की येईल. असा भाऊ लाखो आणि कोटींशी खेळेल. तो सर्व काही प्रतिष्ठा, पैसा, संपत्ती कमवेल आणि राहू, पितृदोष, नजरदोष, मंगल कार्य सर्व काही दूर राहील. आणि भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला काळी राखी बांधू नये असे शुभ मानले जात नाही. भावाच्या मनगटावर लाल रंगाची राखी बांधणे नेहमी हे खूप शुभ आणि शुभच मानले जाते. तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी पवित्र प्रसंगी बहिणीला कधी चाकू,
ब्लेड इत्यादी भेट देऊ नयेत. याचा जीवनावर खोल नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीमध्ये बहिणीला पांढरे कपडे भेट देऊ नयेत. चप्पल इत्यादी देखील देऊ नये. दक्षिणा भेट म्हणून द्यावी. प्रेमळ बहिणीने आपल्या भावाला आणलेला भाऊ बनवलं. जर तिने आपल्या भावाचा दर्जा दिला तर आपल्या बहिणीसाठी इतके काही करू शकतो. यामुळे खूप शांती आणि आनंद मिळतो. धार्मिक शास्त्रानुसार असे मानले जाते की बहिणीने स्वतः भावाच्या घरी जाऊन बहिणीला राखी बांधावी. शास्त्रानुसार, वेद आणि पुराणानुसार असे मानले जाते की जी बहीण स्वतः रक्षाबंधन स्वतः करत नाही आणि भाऊ बहिणीच्या घरी येतो त्या बहिणीला दोष दिला जातो. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाच्या घरी जावे अशी परंपरा आहे. मग भाऊ कुठेही असेल बहिणीने जावे. जर भाऊ तुमच्या सोबत नसेल तर परदेशात राहतो, काही कारणास्तव तुम्ही जाऊ नाही शकत तर तुम्ही भावाच्या नावाने रक्षाबंधन थाळी, राखी, मिठाई, अक्षत, रोली गणपतीला तुमचा भाऊ मानून त्याच्या मनगटावर चंदनाचा टिळा बांधावा. ती राखी तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल. मग ती राखी तुम्ही कृष्णासाठी बांधू शकता किंवा नारायणासाठी बांधू शकता. तुम्ही ज्याचे भक्त असाल त्यांच्यासाठी ती बांधा. ती राखी म्हणजे तुमच्या भावाच्या मनगटावर आपोआप पोहोचेल. आणि अशी राखी हृदयात बांधलेली, खऱ्या भक्ताने बांधलेली स्वतः देवाच्या बरोबराची बनते. तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी काय शिजवावे आम्हाला कळवा. पण त्याआधी जर तुम्ही अजून कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहिले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. जेव्हा तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहितात तेव्हा आम्हाला खूप खूप चांगले वाटते. आणि जेव्हा तुम्हाला आमच्या व्हिडिओ आवडतो आणि आमच्या व्हिडिओला यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब असं बोलतो तेव्हा आमचे मनोबल वाढते आणि आम्हाला चांगली माहिती मिळते. तुम्ही सर्व काही लोकांसाठी ते आणता. चला तर प्रिय भक्तांनो, आता आम्हाला कळवा की भक्तांनो, रक्षाबंधनाच्या वेळी लसूण आणि कांदा न घालता अन्न शिजवावे. कारण यावेळी दैवी शक्ती स्वतःच्या पृथ्वीवर येतात तेव्हा तो त्यांच्या भक्तांना राखी बांधण्यासाठी पृथ्वीवर येतो आणि त्यांना अन्न देतो. अशा परिस्थितीमध्ये त्या दिवशी आपल्या घरामध्ये लसूण, कांदा, मांस इत्यादी, दारू, सिगरेट, गुटखा इत्यादी काही खाऊ नयेत, अन्यथा रक्षाबंधन तुटून जाईल. बहिणीचा उपवास मोडेल. तुम्ही पुरी खीरमध्ये रंगही घालू शकता. गोड हलवा, गोड सेवियन नक्कीच बनवा. त्यात गोड काही पदार्थ असले तरी चालेल, कारण या दिवशी देव भावात राहतो आणि बहिणीने भरपूर असे आशीर्वाद मिळतात. म्हणून काहीतरी गोड नक्की बनवा. तुम्ही सेवियन बनवू शकता, देवाला अर्पण करू शकता. ते खूप शुभ आणि अत्यंत रसाळ बटाटा करी रसाळ आहे. फुलगोबी करी, बटाटा, वाटाणा, पुलाव, पनीर आणि काकडीचा रायता बनवू शकता. या दिवशी घरी शिजवलेलं अन्न बनवावे. या दिवशी घरात तवा वापरू नये, ते अशुभ मानले जाते. एका तव्याचा वापर करून अन्न शिजवावा. शास्त्रानुसार सण शुभ मुहूर्तावर बनवलेले शिजवलेले अन्न मानले जाते. हे फक्त भक्त स्वतः देवाकडून ते स्वीकारतात. देवाला अर्पण करून राखी बांधल्यानंतर त्यानंतर मुहूर्ताच्या वेळी भावाच्या मनगटावर राखी बांधल्यानंतर बहीण उपवास सोडते आणि बहिणीने भावाला एक घास खायला द्यावा आणि भावाने आपल्या बहिणीचा उपवास पूर्ण करावा. बहिणीला एक घास नक्कीच खाऊ घालावा. त्यामुळे त्यांच्यातील प्रेम वाढते आणि भरपूर आशीर्वाद मिळतात आणि तो स्वर्गात परत जातो. असे म्हटले जाते की जर बहिणीने या दिवशी भावासाठी उपवास केला नाही आणि रक्षाबंधनाच्या दिवशी या प्रकारे राखी बांधली तर भावाचे वय कमी होते, देव कोपतो, उपवास सोडतो आणि त्यांच्या भावाच्या बहिणीने या दिवशी उपवास ठेवावा. कारण त्यामुळे भावाचे वय वाढते, प्रेम वाढते, देव प्रसन्न राहतो. अन्यथा रक्षाबंधनाच्या दिवशी काही फायदा नाही. तर भक्तांनो, जर रक्षाबंधनाच्या दिवशी शुक्रवारी येत असेल तर माता संतोषीचे व्रत करणाऱ्या लोकांनी घरी आंबट बनवू नयेत. आंबट पदार्थ असलेले अन्न शिजवू नयेत. आंबट चिंचेची चटणी, पाणीपुरी, लिंबू इत्यादी, आंबा इत्यादी काही खाऊ नयेत. यामुळे माता संतोषी रागवतात. जर तुम्ही संतोषी मातेचे व्रत केले असेल
पूजा केली असेल तर थोडा संयम ठेवा, अन्यथा माता संतोषी माता रागवेल आणि माता संतोषी आंबट अन्नाचा तिरस्कार करतात. ती हे सहन करू शकत नाही. कारण जेव्हा रक्षाबंधन शुक्रवारी येते तेव्हा माता संतोषी माता सक्रिय अवस्थेत असते. कारण शुक्रवार हा पुरुष तृप्तीचा दिवस आहे, म्हणून काही नियमाचे पालन केले नक्की पाहिजे. तर भक्तांनो, रक्षाबंधनाच्या दिवशी असा एक उपाय आहे जो बहीण करेल आणि जगातील कोणत्याही शक्ती तिला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. हा उपाय त्यांच्या घरात केला जातो. भावाला उच्च पद मिळते, त्याला सरकारी नोकरी पद मिळते. जर व्यवसाय मंदावला असेल तर तो चालू लागतो. व्यवसाय उडणाऱ्या पक्षासारखा चालतो. भावाला कधी वाईट नजर लागत नाही, तो अपघातामध्ये मरत नाही. हा उपाय केल्यानंतर भावा बहिणीचे प्रेम अतूट राहते. तर भक्तांनो, तुम्ही काय करावे, काय करू नये, काळजीपूर्वक व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सर्वप्रथम भावाला राखी बांधल्यानंतर हाताला काही पैसे घ्या आणि मुठी बंद करा. तुमच्या मुठीत असलेले पैसे घ्या आणि राखी खरेदी करा आणि खरेदी केलेली राखी पिंपळाच्या झाडावर किंवा कोणत्याही धार्मिक झाडावर जाऊन बांधा. झाडावर टिळक लावा, गोड भोग द्या आणि झाडावर राखी बांधा. यामुळे तुमच्या भावाचे रक्षण सदैव होईल, तो विजयी होईल. असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांचेही कल्याण होईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.